यंदा भारत देश आपल्या स्वातंत्र्याची 77 वर्षे पूर्ण करीत आहे। स्वातंत्र्य दिन असला तरी देशासमोर अनेक समस्या आवासून उभ्या आहेत। सत्ताधारी लोक देशातील वातावरण अगदी देशभक्तिमय करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तरीही देशासमोर गरिबी, महागाई, बेरोजगारी, जातीय धार्मिक दंगे, आरक्षण, अन्न, वस्त्र, निवारा आदी मूलभूत प्रश्न आहेत। देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली, तरीही मूलभूत प्रश्न कायम असणे हे आपले सर्वांचेच अपयश आहे। असो, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी ब्रिटिश भारत सोडून गेले। त्या दिवसापासून भारत दरवर्षी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे। या विशेष दिवसामागे देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या देशातील शूर सुपुत्रांचा दीर्घ संघर्ष आहे। 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणारा केवळ भारत हाच एकमेव देश नाही, तर फार कमी लोकांना माहीत असावे या दिवशी भारतासोबत इतर कोणते देश स्वातंत्र्य साजरा करतात ते जाणून घेऊया। नमस्कार, मी धनश्री, आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। इंग्रजांच्या जवळपास 150 वर्षाच्या गुलामगिरीतून आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर युनियन जॅक खाली उतरून तिरंगा फडकवण्यात आला। त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी एक खास दिवस। यंदा आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत, पण ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देताना 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा अर्ध्या रात्रीतच का करण्यात आली? त्यामागे नेमके कारण काय? यामागची कारणे अनेकांना माहीत नाहीत। ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन हे व्हाईसरॉय होते। लॉर्ड माउंटबॅटन यांचा नशिबावर विश्वास होता। 15 ऑगस्ट ही तारीख आपल्यासाठी लकी आहे असा त्यांचा विश्वास होता, कारण याच तारखेला म्हणजेच 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने ब्रिटिशांसमोर आत्मसमर्पण केले होते। त्यावेळी माउंटबॅटन हे मित्र राष्ट्रांचे कमांडर होते। दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या नायकांमध्ये माउंटबॅटन यांची गणना होते। यामुळे जेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याची चर्चा झाली तेव्हा माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट ही तारीख निवडली। भारताला 15 ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्य मिळाले। मध्यरात्री स्वातंत्र्य देण्यामागे काही कारणे होती। पाकिस्तान आणि भारताची फाळणी हे त्याचे एक कारण होते। त्यावेळी ब्रिटिश सरकारला भीती वाटत होती की जर स्वातंत्र्याच्या दिवशीच भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तर त्यातून दंगली होतील आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करणे कठीण होईल। या कारणास्तव भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा ही मध्यरात्री करण्यात आली। दुसरा युक्तिवाद असा आहे की पाकिस्तानला भारताचा एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले। 14 ऑगस्ट रोजी व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना पाकिस्तानमध्ये कराचीला जावे लागणार होते आणि ते रात्री उशिरा भारतात परतणार होते। यामुळे त्या मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य मिळणार हे ठरले होते। परंतु वस्तुस्थिती दर्शवते की ब्रिटिश सरकारने 15 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान आणि भारत अशी दोन्ही राष्ट्रे एकाच वेळी स्वातंत्र्य होतील अशी घोषणा केली होती। यामुळेच मध्यरात्री नवी दिल्लीत भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली। तर असा हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे। देशासमोर गरिबी, महागाई, बेरोजगारी, जातीय धार्मिक दंगे, आरक्षण, अन्न, वस्त्र, निवारा आदी समस्या असल्या तरी कधी ना कधी या समस्या संपतील। तसे सरकार देशात अस्तित्वात येईल। आपला देश लोकशाही प्रधान देश आहे, त्यामुळे देशासमोरील समस्या सोडवण्यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया। मला स्वातंत्र्य भारताचा विजय असो। जय हिंद, जय भारत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।